राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजना मांडली। त्याला वैचारिक विरोध करण्याचे काम आमदार जयंत पाटील यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली। आष्टा तालुका वाळवा येथे रविवारी आयोजित सभेत सुनील तटकरे बोलत होते। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, रणधीर नाईक, प्रवीण माने, डॉक्टर सतीश बापट, निवास पाटील, संजय बेले, प्रवीण माने, अमोल पडळकर, भगवान ढोले, सयाजी मोरे, लता पडळकर, धैर्यशील मोरे, उदय कुशिरे, पोपट शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। निशिकांत पाटील म्हणाले, सांगलीत मुक्काम करून आष्टा नगर परिषद चालवता येत नाही। इथला नगराध्यक्ष आष्ट्यात राहणारा हवा। रात्री 12 वाजता फोन आला तर तो दारात आला पाहिजे। 40 वर्षे सत्तेत असताना पेठ सांगली रस्ता करता आला नाही। अशी लोक येतील, विकास आम्ही करू असे सांगतील। ज्या महाराष्ट्राला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, त्या महाराष्ट्राची वैचारिक दिशा अधिक सदृढ करायची असेल तर सत्तेमधला आपला सहभाग असला पाहिजे। ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सत्तेसाठी सहभाग झालो नाही। सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल या विचारधारेतून त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झालो। म्हणजे मूळ विचारधारेवर आम्ही काम करत आलो की शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार, समाजाच्या 18 पगड जातीला 12 बंधुदारांना सोबत घेत त्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवत सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकतो। लोकसभेमध्ये आम्हाला यश फारसं मिळालं नाही। अनेकांना वाटलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळा कौल त्या ठिकाणी मिळेल। मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आम्ही सामोरे गेलो, लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही एकटाच त्यावेळेला निर्वाचित झालो, पण महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर जात असताना किमान 10-20 मुख्यमंत्री त्यावेळेला तयार झाले। अनेक मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतुरले त्या कालावधीमध्ये, परंतु सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजना आपले नेते अजितदादांनी ज्यावेळेला सभागृहामध्ये घोषित केली, तर अनेकांनी त्या योजनेवरती टीका त्या कालावधीमध्ये केली। कोणावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी सुनील तटकरे या ठिकाणी आला नाही, पण वैचारिक टीका, वैचारिक आमची मांडणी करण्याचा अधिकार आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आहे। लाडकी बहीण योजना ज्याला महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी घोषित केली, त्याला अनेकांनी सांगितलं की या योजनेच्यामुळे राज्य कर्जबाजारी होईल। राज्य कधी कर्जबाजारी झालं नाही। महाराष्ट्र कधी तुटीचं राज्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही। महाराष्ट्र संपन्नाच्या वाटेवरती जाणारा विचार करणारे एक राज्य त्या ठिकाणी आहेच, पण शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक जाज्वल्य इतिहास मनामध्ये ठेवत मार्गक्रमण करणारं राज्य त्या ठिकाणी आहे। त्याचा उल्लेख निश्चित आता तुम्ही या ठिकाणी केला। आष्टासारखं शहर उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये प्रगती पथावरचं एक शहर त्या ठिकाणी झालं। पेठ नाक्यापासून सांगलीपर्यंत जाणारा हा आता चौपदरी रस्ता या ठिकाणी झाला। कोल्हापूरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विमानतळ होत असताना नाईट लँडिंग त्या ठिकाणी आहे। सहकार्य आहे, नागरिकांना होणार आहे। वेगवेगळे उद्योग प्रदूषण वेळ त्या सगळ्या परिसरामध्ये येतील। तर आष्टासारख्या नगरपालिकेमध्ये 24 तास लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता त्याकडे असणं अत्यंत आवश्यक होऊ शकतं। त्याची पोटनिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ऐकली। मला असं वाटलं की 40 वर्षापूर्वी सुनील तटकरेचं भाषण करत होता, तो सुनील तटकरे आज प्रवीण मानेच्या रूपाने या ठिकाणी आपला भावना व्यक्त करत आहे। अशी आठवण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना करतात। त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकीच्या माध्यमातून एक तरुण कार्यकर्ता ज्याला काम करत असतो। मला माहित नाही कधी यापूर्वी कधी या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली नाही, कदाचित कोणी मला या ठिकाणी येऊन दिलं नसेल, मला माहित नाही। पण आजच्या या चौकामध्ये ज्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी जमला, समोरी जनता उभी आहे, याही बाजूला सगळे या ठिकाणी उभे आहेत, याही बाजूला मला त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली म्हणून चालत या ठिकाणी यावं लागतं।